हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मिक्सरसाठी परफेक्ट असा कवर कसा शिवायचा, मापं कशी घ्यायची तेच आपण बघणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपला जो मिक्सर असेल त्याच्यावरती ना अशा प्रकारची एक वाटी घ्यायची जी परफेक्ट बसत असेल. मिक्सरचा जो वरचा पार्ट आहे त्याच्यापेक्षा वाटी मोठी असावी. आता मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे ना तसं. तर अशा प्रकारची एक वाटी घ्यायची गोल शेपमध्ये. त्यानंतर मिक्सरची उंची मोजून घ्यायची. वरतून कडेपासून खालीपर्यंत किती भरते उंची चेक करायची. तर माझी तर 9 इंच उंची भरत होती. आपल्याला एवढी 2च मापं लागतात, जास्तीची मापं लागत नाही. आता काय करायचं, जेवढी उंची असेल ना तेवढ्या उंचीचा बघा. आता 9 इंच उंची होती, मी याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. आणि इथं रुंदीमध्ये मी कपडा घेतलेला आहे, 40 इंच रुंदी घेतलेली आहे. तुम्ही रुंदीमध्ये अजूनही कपडा वाढवू शकता. जशा प्लेट्स बसतील तसा इथं कपड्याचा वापर कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर मी या पूर्ण कपड्याला एका साईडनी पिको करून घेतलेला आहे, खालच्या साईडनी. तुम्ही डबल शिलाई करू शकता. त्याच्यानंतर जी वाटी आपण घेतलेली होती त्या वाटीच्या आकाराचे 2 सर्कल आपण इथं कट करून घेणार आहोत. तर सेम त्याच्यातूनच मी कपडा वापरते. तुमच्याकडे दुसरा असेल किंवा अस्तर वापरणार असेल तरीही चालेल. मी तर तोच कपडा इथं यूज केलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे मी अंदाजेच 2 सर्कल कट करून घेतले. आता एक सर्कल ना सरळ ठेवायचा, एक सर्कल सरळ ठेवायचा आणि दुसरा सर्कल त्याच्यावरती उलटा ठेवायचा. आणि पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, ह्या जो सर्कल आहे त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं 1 इंचभर मार्जिन सोडायचं, आपल्याला उलटं करायचं आहे. म्हणजेच त्याची जी आतली बाजू आहे आपण बाहेर काढणार आहोत सर्कलची. ठीक आहे. तर बघा, अशी पूर्ण सर्कलला मी कडेकडेनी सावकाश अशी शिलाई देते. मिक्सरचा कवर शिवणं खूप जास्त सोपं आहे. अगदी टाईमही जास्त जात नाही आणि जास्त किचकटही काम नाही आहे. तर आता मी थोडंसं इथं ओपन करायला जागा शिल्लक ठेवली होती, तिथूनच आता मी ओपन करून घेणार आहे व्यवस्थित. बघा, म्हणजे सरळ जी बाजू आहे ना ती बाहेर येईल. ओपन झाल्यानंतर थोडंसं व्यवस्थित फिरवून घ्यायचं, आपला जसा सर्कल आहे तसा. त्यानंतर जे उसवलेलं होतं ओपन करण्यासाठी ओपन ठेवलं आहे त्याला पहिल्यांदा शिलाई देऊन पूर्ण सर्कलमध्ये आपण एक दाब शिलाई देऊन घेऊया. म्हणजे जो काही हा सर्कल आहे ना तो थोडासा दाबून बसेल त्यासाठी. ठीक आहे. तर मी इथं व्यवस्थित बघा पूर्ण सर्कलला शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आता आपली जी पट्टी आपण कट केलेली आहे लांब फक्त उंचीमध्ये, तिला आता मी इथून सरळ पहिल्यांदा कट करून घेते. आणि त्याच्यानंतर एका साईडने मी तर डबल फोल्ड करून घेते. बघा, इथून मी असं याला डबल फोल्ड करून घेते. तर बघा, इथं मी अशा प्रकारे डबल व्यवस्थित कपडा पकडला आणि डबल फोल्ड करून एका कडेने शिलाई देऊन घेतलेली आहे. आता काय करायचं, आता आपल्याला जो सर्कल आहे ना तो सर्कल घ्यायचा आणि सर्कलवरती अशा प्रकारे आतल्या बाजूनी सरळ बाजू गेली पाहिजे. म्हणजे सर्कल आपला आहे ना तिकडे सरळ आणि उलट्या बाजूनी लावायला चालू करायचं आहे. बघा, छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या पूर्ण सर्कलला. जो आपण गोल तयार करून घेतला आहे पूर्ण, तुम्हाला जेवढा कपडा इथे वापरायचा आहे तेवढा वापरू शकतो आपण. मी इथं 40 इंच रुंदी जी आहे ना 40 इंच घेतलेली होती पूर्ण प्लेटसाठीची. तेवढ्यामध्ये मी आता जशा बसतील तशा छोट्या छोट्या प्लेट्स सर्कलला टाकत ॲडजस्ट करून घेणार आहे. बघा, एक एक करून. जास्तही प्लेट द्यायची गरज नाही, अगदी तुम्ही कमीही कपडा वापरू शकता. इथं 30 इंच जरी कपडा घेतला तरीसुद्धा होऊन जाईल. कारण आपला जो मिक्सर आहे तो जास्त मोठा असा नसतो, त्याच्यामुळे प्लेट्स जरी कमी असतील तरीही चालेल. आता इथं मी सगळ्या प्लेट्स देऊन घेतल्या. आता काय करायचं, जे दोन्ही कडा आहेत ना त्या व्यवस्थित एकावर एक पकडायच्या आणि शेवटच्या आपण इथं जी फिटिंगची शिलाई आहे ना ती फिटिंगची शिलाई देऊन घेऊयात. बघा, व्यवस्थित मी इथं फिटिंगची शिलाई देऊन 2-3दा डबल लॉकसुद्धा करते. म्हणजे लॉक केल्यानंतर आपला लवकर उसवणार नाही. आणि एक्स्ट्रा जो होता कपडा तो मी इथं कट करून टाकला. आणि खालच्या साईडनं आता मी इथं पिको केलेला आहे. तुमचा पिको नसेल तर तुम्हाला खालच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर आता मी सरळ पार्टला दाब शिलाई देऊन घेते. बघा, वरतून सर्कलमध्ये जसं आपण प्लेट्स टाकल्या होत्या ना त्या प्लेट्सच्या वरून मी सरळ भागाकडून दाब शिलाई देते.
म्हणजे तो कपडा खालच्या साईडने दबला जाईल, आपला जो गोलाकार शेप आहे कवरचा तो सुद्धा परफेक्ट दिसेल। आणि बघू शकता इथं अशा प्रकारे आपला इथं मिक्सरसाठीचा जो कवर आहे तो बनवून तयार आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा।